पटकन करा बाबा, आता तुम्ही ना पूर्ण रस्ता जाम केलेला आहे. आरोपीला फाशी! आरोपीला फाशी! आरोपीला फाशी! आरोपीला फाशी! आरोपीला फाशी! आरोपीला फाशी! मालेगाव तालुक्यातील डोंगरावरची घटना ही एक साधी सिधी घटना नाही. एका 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो ही साधी घटना नाहीये. इथं प्रत्येकाला मुली आहेत, प्रत्येकाच्या मुली सुरक्षित आहेत. इथं शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र कुठे जाऊन ठेवले? जिजाऊ सावित्रीच्या लेकी कुठे आहेत आज? एकही मुलगी आज सुरक्षित नाहीये. त्या आरोपीला प्रशासनाला देखील करायचं नाही आहे, परंतु आपण मुलीचे बाप आहोत. जे प्रश्न आपल्या समोर पडतायत ते प्रश्न, कारण आज येत्या 4 दिवसापूर्वी मोठा जनाक्रोश मोर्चा मालेगावात निघाला होता. त्यानंतर तुम्हाला मला असं वाटायला लागलं होतं की या नराधमाला आता तत्काळ फाशी. कायद्याच्या चौकटी, कायद्याच्या बाबी ह्या वेगवेगळ्या असतात, हे आम्ही समजू शकतो. परंतु असे किती नराधम जन्माला येतील? कुठेतरी या नराधमाला आपण घेतलं पाहिजे, कारण आईच्या गर्भातून जन्म घेतलेल्या आपण पिढी आहोत. आणि अशी जी एक पिढी जन्माला येत आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे या विचारात तुम्ही आम्ही इथे जमलेलो आहोत. मी या चिमुकली ताईला, त्यानंतर वहिनींना, बाकी 2-3 मुली बोलतील आणि मग साहेबांनी. पटकन करा बाबा, आता तुम्ही ना पूर्ण रस्ता जाम केलेला आहे. आरोपीला फाशी! 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 मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील लहान तालुक्यामध्ये अत्याचार झाला ते बघून मी शब्द झाले. एक मुलगी म्हणून आम्ही सुरक्षित आहोत का हा प्रश्न मनाला पडायला लागला. आज समाजात अशा विकृत विचारसरणी कशा निर्माण होतात हा प्रश्न डोळ्यासमोर येतो. जर या नराधमाला फाशीची शिक्षा झाली नाही तर असे अनेक नराधम निर्माण होतील. म्हणून मी प्रशासनाला विनंती करते की लवकरात लवकर नराधमाला फाशीची शिक्षा आणि त्याच्या दैनंदिन यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. विनंती आहे, ऐका मीडियाकडे आपला पत्र आणि महाराष्ट्र आपल्याला सर्वांना विनंती आहे. साहेबांना आपल्याला निवेदन देत असताना महाराष्ट्राचं लक्ष वेधत, न्यायालयाचं सुद्धा लक्ष वेधायचं आहे. कायद्यात बदल या ठिकाणी मागायचा आहे आणि तो बदल आपल्या तालुक्यात या ठिकाणी जात आहे. साहेब सुद्धा या ठिकाणी सहकार्य करतील. साहेब 10 ते 15 मिनिटं आम्ही या ठिकाणी घेत आहोत आणि तालुक्यात या ठिकाणी लक्ष वेधण्यासाठी आम्हाला थोडी संधी मिळावी. ज्या वेळेला तालुक्यातनं ही घटना घडते साहेब घेतो ना एक आरोपीला फाशी झालीच पाहिजे. मालेगाव तालुक्यातील डोंगरावरची घटना ही एक साधी सिधी घटना नाही. एका 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो ही साधी घटना नाहीये. इथं प्रत्येकाला मुली आहेत, प्रत्येकाच्या मुली सुरक्षित आहेत. इथं शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र कुठे जाऊन ठेवले? जिजाऊ सावित्रीच्या लेकी कुठे आहेत आज? एकही मुलगी आज सुरक्षित नाहीये. त्या आरोपीला हा जो समाज आहे तो तेवढ्यासाठीच आहे.
फाशी द्या, नाही तर त्याचा एन्काउंटर करा. मी तर म्हणते अशा आरोपींना त्याच चौकात जिवंत जायला पाहिजे. तर हे थांबेल, तरच पुढच्या घटना घडल्यापासून रोखल्या जातील. ही पहिली घटना नाहीये, आजपर्यंत अशा अनेक घटना घडत आल्या तरी निकाल लागलेच जातात. 2-3 महिने सुद्धा नको, याचा निकाल त्वरित लागला पाहिजे. किती दिवस हे असं चालूच ठेवायचंय? आरोपीला फाशी आरोपीला फाशी इथे प्रत्येकाचं हेच मागणं आहे. आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी. याचा निकाल लवकरात लवकर लागावा हेच आमचं मागणं आहे. आपल्या सर्वांच्या ज्या भावना आहेत या संदर्भातलं ती दिदी त्या ठिकाणी बोलेल. आपल्याला आपलं जे म्हणणं आहे ते प्रशासनासमोर मांडायचं आहे. त्याचं निवेदन देखील या ठिकाणी वाचून दाखवण्यात येईल. तत्पूर्वी या ठिकाणी बोलतील. तुम्ही एक दिवसात नोट बंद करता, एक दिवसात सरकार बदलतात, पण त्या मुलीवर अत्याचार करताना 1 मिनिट सुद्धा लागले नाही. मग आता न्याय देण्यासाठी एवढे 10 दिवस का बरं लागताय? मुलगी आता कुठे सुरक्षित आहे? ती गर्भामध्ये आहे की घरामध्ये आहे? पटकन न्याय द्या. आता जर न्याय मिळाला नाही ना, पुढची मुलगी तुमची आहे. ती मुलगीला न्याय देण्यासाठी आता तुमच्या हातात सरमध्ये तुम्ही देऊ शकता. आता ही पोरगी आता गरीब लेकराची आहे, म्हणून तुम्ही आता न्याय का बरं देत नाहीये? हॅलो, आता आपले सिंधू साहेब इथे आलेले आहेत. आतापर्यंत या केस मध्ये काय काय घडलं, काय काय नाही ते आपल्या समोर मांडणार आहेत. आपल्या जर समाधान झालं तर आपण आपलं जे डेलिगेशन आहेत, जे काही बाबा वगैरे त्यांच्याशी बोलून निर्णय घेणार आहोत. पण आपण शासनाची बाजू ऐकून घेतली पाहिजे, कारण की आपण शांतीच्या मार्गाने आहोत. आपल्याला प्रशासन शेवटी आपण पूर्ण हा हायवे ब्लॉक केलेला आहे. मीडियाने मागे मीडिया आणि प्रशासन सिंधू साहेबांना मी विनंती करतो, थोडं मागे सिंधू साहेब आपल्याला आतापर्यंत आवाज तिकडे जाईल. खाली येते वरती ठीक आहे, माझे सर्वांना विनंती आहे की शांतपणे मला ऐकून घ्या. 2 मिनिट थांबा बाबा, नंतर घोषणा द्या. 2 आपल्याला माहित ज्या वेळेला हे घटना घडली होती त्या रविवारीला मला मंत्री साहेबांनी केला होता. आपले अधिकारीने मला तात्काळ फोन केला होता. मी 2 माणूस पाठवले. ठीक आहे, आपल्याला जे काही माहिती होती त्या टाइमला आपण संशयितला उचलला आणि नंतर त्यांची आपण इंटरोगेशन या आपण क्वेश्चनिंग चालू केली. त्या क्वेश्चनिंग मध्ये आपले समोर जे जे काही तथ्य आले त्याच्यावर आमची इन्व्हेस्टिगेशन आम्ही चालू केली. त्या रात्रीला आम्ही FIR नोंद केली. नंतर घटना पंचनामा, आपला सीझर पंचनामा, जे जे काही कायद्यामध्ये तरतूद आहे आपण सर्व तरतूद पुरी केली. आणि नंतर आपण PC मागवली. आपल्याला 27 तारीख पर्यंत PC भेटली आहे आणि अजून आपण PC ची डिमांड करणार आहे. मी तुम्हाला सर्वांना हे सांगतोय की तुम्ही मला बोलताय की पुढची मुलगी तुमची होईल. मी ऐसी दुर्दैवी घटना कुठेही बघितली नाही. आणि हे जे मुलगी आहे ते माझी मुलगी आहे. माझं लग्न झालं नाही, पण कधीही मी असा विचार केला नाही की माझी मुलगी नाही, हे माझी बहीण नाही. मी काहीतरी ठीक आहे इन्व्हेस्टिगेशनला जाऊ देऊ, मी त्याच्यावर लक्ष नका ठेवू, असं कधीही झालं नाही. मी आहे, SP सर आहेत, IG सर आहेत, आमचे प्रभारी अधिकारी आहेत, कॅम्प SDPO आहेत आणि जेवढे पोलीस अधिकारी आहे मालेगावात मध्ये, आम्ही सर्व हे तपास करतोय एकत्रपणे. क्यों? ताकि पुढे जाऊन आपल्याला ह्या माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी आम्ही जे जे काही प्रयत्न करतोय, इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे जे काही आपल्याकडे आहे आम्ही सर्व केलंय. मी तुम्हाला सांगतोय, आपले
देशात मध्ये काही कायदा आहेत. बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला एक कायदा दिलाय. IPC आहे, CRPC आहे, आता भारतीय न्याय संहिता आहे, भारतीय सुरक्षित संहिता आहे. तर आपल्याला त्याप्रमाणे जावं लागते. तुम्ही मला एन्काउंटरची डिमांड करतोय, मी कायद्याच्या पुढे जाऊ शकत नाही. हे मला कधीही कोणीही सांगितलं नाही, मला कधी ऑर्डर आले नाही एन्काउंटरसाठी. हे मी करणार नाही. तुम्ही एक चीज लक्षात घ्या, मी इथं फक्त न्यायासाठी इथे आहेत. मी कायद्याप्रमाणे चालतोय आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, आपला हे जे हायवे आहेत तर हे जयपूर दिल्ली पासून चालू होतोय आणि मुंबईपर्यंत जातोय. हे आपल्या देशाची एक लाईफलाईन आहे. तर आपण इथे रस्ता रोको केलाय, आपल्या देशाची लाईफलाईन इथे थांबली आहे. मी तुम्हाला सर्वांना हे विनंती करतोय, तुम्ही माझ्यावर एकदा जबाबदारी द्या. आपण इन्व्हेस्टिगेशन करतोय आणि चांगली इन्व्हेस्टिगेशन जे पॉसिबल आहेत ते आम्ही करणार आहे. आणि लवकरात लवकर आता चार्जशीटची मी डेट तुम्हाला सांगतो नाही. काय मी डेट सांगितली तर मला 2 लोक विचारतील, कल की डेट बोली थी आपने, परसों की डेट बोली थी. चार्जशीट आणि आपली इन्व्हेस्टिगेशन आता फायनल स्टेजेसवर आहे. जे जे काही पंचनामे होते आपण सर्व केले आहेत. आता माझ्या सुपरविजन त्याच्यावर माझे काही साईन राहिले, SP सरांचे काही साईन राहिले आणि हे खतम करून आपल्याला कोर्टामध्ये हे चार्जशीट पाठवायचे. आणि कोर्टामध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे आपण एक स्पेशल PP देणार आहे. त्यामध्ये उज्ज्वल निकम साहेबांचं नाम येत आहे, शिशिर हिरे जे काय आहेत त्यांचे नाव येत आहे आणि त्यांची नियुक्ती माननीय शासनाने करणार आहे. आणि हे माणसाला फाशीची शिक्षा होईल ऐसा आम्ही पूर्णपणे प्रयत्न आमचे चालू आहे. तर कृपया मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, प्लीज इथून उठा. इथे हे आपल्या देशाची लाईफलाईन आहे. ते हायवे तुम्ही इथे रस्ता रोको केलाय आणि पूर्ण ट्रॅफिक थांबलाय, मागेपर्यंत ट्रॅफिक थांबलाय. तर प्लीज तुम्ही मला सहकार्य करा, ही माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. आपको कोई महाराष्ट्र की जनता आपके पीछे, कई गुनेगार अपने डिपार्टमेंट मार देती है, इसको भी मार दो, कुछ होगा नहीं. आपके पीछे कायदा हाथ में मत लो, जेल में मार दो, आपका कुछ बिगड़ेगा नहीं. नहीं कायदा हाथ में मत लो. हम विनती कर रहे हैं, कई गुनेगार जेल में मार डालते, जब क्या होता है कुछ 2 दिन चलेगी केस. इतनी विनती है सबको. एवढी मुलगी ती रेप केला, तिच्या तोंडावर दगड टोचून तिला मारलं, नाच वाजू त्याच्या बाहेर काढला, त्याला लगेच घोडे घालून त्याला काय जातं तुमचं इतकं तुला लागतो का? 10 दिवस होऊन गेले तुम्ही लगेच करा. साहेब तुम्हाला घरी मुलगी असला, सर्वांना मुलगी असला, सगळ्यांच्या इथं मुलगा मुलगी आहेत, पण असं का बरं मुलांमध्ये मुलींमध्ये एवढा फरक का बरं चालू आहे? मुलगी फक्त आईच्या गर्भामध्ये सेव आहे, बाहेर निघायला इज्जत नाही. तिच्या अंगावरचे असे कपडे बघून लगेच लोक तिला का उच्च काही म्हणतात, जे म्हणत आले तिला बोट म्हणजे मुलींनी का काही लावलंच नाही, कुठे निघावंच नाही का? तिचे आई वडील तिला रात्रीच्या बाहेर निघू देत नाही का बरं? ती मुलं असे हरणखोर झाले, तर हरणखोरांना लाज वाटलं पाहिजे. तुम्ही आज जर काही सर्व संपादन त्याच्या पुढे कोणत्याही मुलीचा जीव जाणार नाही. कोलकाता जयपूर चांदवड हे सर्व त्याच्यामध्ये चालू आहे, तर प्लीज बंद करा. आरोपीला फाशी. कायद्यातील बदल ही आमची प्रमुख मागणी आहे, ज्याच्याने त्वरित आणि झलक त्या ठिकाणी तपासाची जेवढे दिवस असतात या घटनांना न्याय त्वरित मिळायला लागला की तशा पद्धतीच्या विकृती या ठिकाणी बंद होतील. आणि हीच प्रमुख मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आहे. फाशीची शिक्षा केव्हा मिळेल? तपास त्वरित झाला, त्याला त्या ठिकाणी जलद गतीने उभं केलं आणि त्या ठिकाणी त्या मुलीला न्याय मिळाला, तेव्हाच आम्हाला या ठिकाणी समाधान वाटेल. आणि जरी लाईफलाईन आम्ही अडवली आहे ती पुढील काळातल्या गोष्टींसाठी या ठिकाणी लाईफलाईन अडवलेली आहे. 1 मिनिट आपल्या सर्वांना माहीतच आहे, डोंगराळे गावातील चिमुरडी या न्यायीच्यावर एका नराधराने अत्याचार करून तिची हत्या केली.
ऐकून घ्या भाई, ऐकून घ्या. हा? ऐकून घ्या सर. 2 मिनिट. तुमची पहिली आपली डिमांड होती निवेदनामध्ये की स्पेशल सरकारी वकील या केस मध्ये लावायचे आपल्याला. तर तुम्ही सांगतोय त्याच्यासाठी पत्रात त्यांचे हातून आता जर पत्र मध्ये दाखल केला तेव्हा केस वर पडतोय त्याचा उल्लेख करून ती तुमची निक होणार. पहिली दुसरी डिमांड होती चार्जशीट पाठवणार मध्ये. तर मी 27 पर्यंत आपल्याला भेटली होती मध्ये आपल्याला अजून 4 PC मागू शकतात ते आज देणार आहे. तर हे 4 PC घेऊन आम्ही सर्व पत्र कोर्टात दाखणार. ती कोर्टामध्ये जरी तो पत्र दाखल झालं त्याला वैसे तर सीएम साहेब हे लेटर फास्ट ट्रॅक मध्ये हे केस चालवा. आम्ही पण जे साहेब आहेत मध्ये त्यांना हे देणार हे संवेदनशील आहे आणि आपल्या मालेगावकरसाठी खूप आहे. तुम्ही ट्रॅक मला लवकरात लवकर हिअरिंग त्याचे फायनल तुम्ही द्या. तुम्हाला मी पसंत देतो देखील देतो. संपली का अरे महिला कायद्याची संपली नाही. 2 मिनिट आहे सकाळ. काय म्हणताय तुम्हाला ना हे आश्वासन हो की आश्वासन तुम्ही नंतर लगेच सत्ता देताय आपले वकील साहेब विक्रम साहेब तुम्ही सांगा यत्र पुच्यते रमतत्र देवता अशी ज्या भगवान श्रीकृष्णांची ही जन्मभूमी आहे जिथं स्त्रीला देवता समजलं जातं त्या देशामध्ये त्या राज्यामध्ये आम्हाला लाडकी बहीण नकोय. आम्हाला आमच्या बहिणीसाठी सुरक्षेची हमी असलेली योजना हवी आहे. आम्हाला आमच्या बहिणीसाठी जर तुम्ही कसाब सारख्या याकूब मेनन सारख्या जिहादी राण्यांसाठी जर रात्री कोर्ट होऊ शकतात तर आमच्या भगिनींना न्याय देण्यासाठी दिवस रात्र करत न्यायालय चालवावं व आमच्या बहिणीला फक्त न्याय द्यावा आणि या सगळ्याची